नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जी काही योजना आहे म्हणजे ती वयोश्री योजना ही आपल्या राज्याच्या माध्यमातून राबवली जात आहे। तर मित्रांनो, आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहोत की कोणत्या प्रकारे कशा प्रकारे अर्ज करता येईल, कुठे हा अर्ज जमा करायचा आहे आणि किती मुबलक प्रमाणामध्ये हा जी काही निधी आहे म्हणजे किती पैसे मिळतील, याबद्दल आपण संपूर्ण माहिती या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जी काही ही वयोश्री योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे आणि याच माध्यमातून जे काही वयोवृद्ध आहे त्यांना 3000 रुपये हे दिले जातात। त्यांना त्यांच्या ज्या काही मुबलक वस्तू असतील म्हणजे त्यांच्या मुबलक प्रमाणात जर आपण बघितलं म्हणजे कोणती त्यांना उपकरणंही खरेदी करता येणार आहे त्याच्यासाठी, म्हणजे जसे की चष्मा असेल, श्रवणयंत्र, ट्रायपॉड अशा प्रकारची जी काही यंत्रे असतील त्याच्यासाठी 3000 रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून या वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे। तर मित्रांनो, ज्या काही तुटलेल्या काठीला नवा आधार आता वयोश्रीतून ज्येष्ठांना 3000 रुपये हे दिलं जात आहे। तर नियंत्रक, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि अंमलबजावणी समाज कल्याणाकडे याच्या माध्यमातून हा अर्ज भरला जात आहे आणि याच माध्यमातून आपण जी काही माहिती पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की आपल्या चॅनलच्या माध्यमातून वयोश्री योजनेतून कशा प्रकारे लाभ मिळतो आणि किती लाभ मिळतो अशा प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं काम करत आहोत। तर मित्रांनो, वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकासाठी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची जी काही जबाबदारी आहे आता ती महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यावर देण्यात आली आहे। तर ही योजना समाज कल्याण विभागाअंतर्गत राबवित आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक आणि असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करण्यास अर्थसहाय्य म्हणून ही योजना राबवली जात आहे। तर अर्ज कुठे जमा तुम्हाला करायचा आहे याच्याबद्दल सुद्धा आपण डिटेल पाहत आहोत की समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जात आहे। अंमलबजावणीची जी काही जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे आणि समाज कल्याण विभागाकडे किंवा माही सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज देखील इच्छुकांना करता येईल। म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला हे अर्ज करायचं असेल तर तुम्ही समाज कल्याणच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच्या किंवा आपल्या जवळच आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून जो काही तुमचा समाज कल्याण ऑफिस असेल या माध्यमातून तुम्ही हा अर्ज करू शकता आणि तसेच तुम्ही माही सेवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा हा अर्ज करू शकता। त्याचबरोबर जे काही 65 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच या वयोश्रींना लाभ मिळणार आहे। म्हणजे 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनाच योजनेचा लाभ हा मिळेल। सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानामुळे येणाऱ्या दिव्यांगत व अशक्तपणावर उपयोजनेसाठी आवश्यक साधने आणि उपकरण खरेदी, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योग्योपचार इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना आहे। तर 3000 रुपये त्यांना मिळणार आहे आणि राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य या योजनेला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याचबरोबर 3000च्या मर्यादित निधी वितरण होईल आणि पात्र लाभार्थींना एकदाच एक रकमी थेट लाभ हा घेता येणार आहे आणि या योजनेचा लाभार्थी झाल्यास वर्षाला 3000 रुपये मिळतील। म्हणजे प्रत्येक वर्षी 3000 रुपये या योजनेमार्फत त्यांना मिळेल आणि जी काही कोणती उपकरणे तुम्ही खरेदी करू शकता, तर चष्मा असेल, श्रवणयंत्र असेल, ट्रायपॉड, स्टिक, ज्या काही ते उपकरणे आहेत तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारच्या माध्यमातून राज्य शासनाद्वारे नोंदणी केलेले योग्योपचार केंद्र आणि मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्रात सहभागी तुम्हाला हे होता येणार आहे। तर अशा प्रकारची जी काही योजना आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये कोणती कागदपत्र महत्त्वाची आहेत तर आधार कार्डसह जिल्हा प्राधिकाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड असेल किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य किंवा कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन जर असेल ते सुद्धा चालेल। त्या अंतर्गत योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा लाभार्थ्यास लागणार आहे। तसेच घोषणापत्रही लागणार आहे। 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष हे पूर्ण झालेली असली पाहिजे असे नागरिकच पात्र हे समजण्यात येणार आहे। तशाच प्रकारे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, जो काही तुमचा वार्षिक उत्पन्न असेल तो 2 लाखाच्या आत आवश्यक असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे संचालन हा सुरू करण्यात आलेला आहे। याच माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम ही जमा करण्यात येत आहे। तर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून तुम्ही
तुमचा जो काही अर्ज आहे तिथे दाखल करू शकता आणि आपल्या जवळच्या जे काही वयोवृद्ध आजी आजोबा असतील किंवा 60 किंवा 65 वर्ष म्हणजे 65 वर्ष पूर्ण झालेले जे काही वयोश्री असतील त्यांना या योजनेचा लाभ तुम्ही मिळवून देऊ शकता। एक खूप चांगल्या प्रकारची वयोश्री योजना ही आपल्या राज्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून राबवला जात आहे आणि याच माध्यमातून जी काही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये जे त्यांना गरजेचे वस्तू आहेत त्यांना घेण्यासाठी किंवा ज्या काही उपकरणे आहेत त्यांच्यासाठी त्यांना त्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून हे देण्यात येत आहे। तर अशा प्रकारची योजना आहे मित्रांनो। लवकरात लवकर तुम्ही जर तुमच्या जवळचे कोणी असतील तर त्यांना म्हणजे त्यांचा अर्ज तुम्ही समाज कल्याण ऑफिसच्या माध्यमातून करू शकता आणि जी काही योजना आहे त्याचा लाभ घेऊ शकता। तर अशा प्रकारची वयोश्री योजना आहे ज्येष्ठांना 3000 रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळत आहे। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण या योजनेविषयी थोडक्यात माहिती बघितलेली आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।